नमस्कार मंडळी, हॉटेल आस्था गौरीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे अंडा आमलेट। त्यासाठी कोणतं साहित्य लागते ते आपण सर्वप्रथम पाहूयात। इथे मी 2 अंडे घेतलेले आहेत, एक मीडियम साईजचा कांदा छानसा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। थोडीशी 2 काड्या कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक चिरून घेतलेली आहे। 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। कोणकोणते मसाले घेतलेले आहेत ते पाहूयात। इथे घेतलेला आहे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे आणि घरगुती काळा मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं पूड आहे, धनिया पावडर आहे अर्धा चमचा, गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार लागणार आहे आपल्याला मीठ आणि आमलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल। अशा प्रकारे मसाले घेतलेले आहेत। अंडे फोडण्यासाठी आपल्याला 1 ग्लास लागणार आहे, जेणेकरून आपण हे पूर्ण सारण ग्लासमध्ये मिक्स करणार आहोत, जेणेकरून आपलं बाहेर सांडलं जाणार नाही। त्यासाठी आपल्याला ग्लास घ्यायचा आहे। ग्लास घेतलेला आहे मी, 2 अंडे फोडून घेतलेले आहेत, त्यामध्ये जे आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची आहे ती टाकून घेतलेली आहे, टोमॅटो बारीक चिरलेला पण टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकायचा आहे आणि जे मसाले आपण घेतलेले होते हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि काळं तिखट, जिरे पूड, धनिया पूड, घरगुती काळा मसाला। जर तुम्हाला घरगुती काळा मसाला हवा असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। पूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे मी पॅन गरम केलेला आहे। गरम झालेला आहे आपला पॅन गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पूर्ण पॅनला तेल पसरवून घ्यायचं अशा प्रकारे, जेणेकरून आपला आमलेट पॅनला चिटकणार नाही आहे। त्यानंतर जे आपण सारण तयार केलेलं आहे ते सारण अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे। पाहू शकता हा आपला आमलेट एक साईडला पूर्णपणे भाजलेला आहे। आपण पलटी करून घेऊयात। पलटी करून झालेला आहे। हे पहा आपला गरमागरम अंडा आमलेट तयार आहे। रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या पल्लवी मुंडे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक वेळेस नक्की भेट द्या हॉटेल आस्था गौरी उक्कडगाव।